ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। श्री विकासजी गजानन म्हात्रे तसेच कविता विकास म्हात्रे सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांच्या प्रभागातील राजूनगर आणि गरीबाचा वाडा या भागातील सुभाष रोड ते कुंभारखाना पाडा तसेच श्रीधर म्हात्रे चौक ते रिंग रोड गरीबाचा वाडा येथील डीपी रस्ते काँक्रिटीकरण आणि बंदिस्त गटार या कामांचं भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आलंय। या सर्व कामांसाठी माजी नगरसेवक विकास म्हात्रे वारंवार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याजवळ प्रभागातील विकास कामांसाठी पाठपुरावा करत होते। तसेच याच कामाचं भूमिपूजन झालं असून काम देखील लवकरच सुरू होईल असं विकास म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आलंय। सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या माध्यमातून डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार सुद्धा सर्व ठिकाणी विकासात्मक कामाला गती देण्याचं काम केलं जातं। त्यामुळे डोंबिवली मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे गेल्या काही दिवसापासून आपण या रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये काँक्रिटीकरणातून झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करतो आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे सुद्धा या सर्व मतदारसंघांमधले लोकसभा मतदारसंघ कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा त्यांनी विकासात्मक कामासाठी दिलेला आहे। डोंबिवली मतदारसंघामध्ये सुद्धा आता MMRDच्या माध्यमातून जवळजवळ 335 कोटी रुपयाचा निधी हा देण्याचं काम केलं गेलेलं आहे। पर्यटनाच्या माध्यमातून 15 कोटी रुपये, त्याचबरोबर नगर विकास खात्याच्या माध्यमातून सुद्धा 30 कोटी रुपये असा वेगवेगळ्या माध्यमातून दलित वस्ती असतील अशा वेगवेगळ्या कामातून 511 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा या भागांमध्ये मंजूर करून नव्याने विकासाला एक चालना देण्याचं काम या मतदारसंघामध्ये सुरू झालं आहे। आज विकास म्हात्रे असतील कविताताई असतील यांच्या प्रभागांमध्ये या कामांना सुरुवात झालेली आहे। या सर्व भागातील रस्ते हे येणाऱ्या काळामध्ये काँक्रिटीकरणातून होणार आहेत। शहरातील प्रत्येक रस्ता काँक्रिटीकरणातून झाला पाहिजे अशी शहरातील प्रत्येकाची मागणी होती। त्यामुळे त्या दिशेने पावलं ही या शहरातील असणारे सर्व लोकप्रतिनिधी करत आहेत। पुन्हा एकदा आम्हाला 400 पार NDAचे खासदार निवडून आणायचे आहेत। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विक्रमी मतदानातून निवडून द्यायचं आहे। रस्त्यांचं भूमिपूजन झाले, नागरिकांची मागणी होती, बरेच दिवसांनंतर भूमिपूजन, किती रस्त्याचं भूमिपूजन आहे काय माहिती द्या। नमस्कार। आज सुभाष रोड ते कुंभारखाना पाडा काँक्रिटिंग रस्ता, गरीबाचा वाडा ते रिंग रोड काँक्रिटिंग रस्ता आदरणीय मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं आणि सातत्याने मी आमच्या दोन्ही प्रभागामध्ये माझे मिसेस कविता विकास म्हात्रे आणि मी सातत्याने पाठपुरावा करून आदरणीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी ते रस्त्याची मंजुरी आणून आज रस्त्याचं भूमिपूजन केलं काँक्रिटिंगचं। खऱ्या अर्थाने गरीबाचा वाडा राजूनगर या परिसरामध्ये अरुंद रस्ते असलेले आणि वारंवार आम्ही मंत्रिमंडळाच्या संपर्कात राहून हे रस्ते झाले पाहिजे आणि त्याकरता हे रस्ते अति आवश्यक आहेत। कारण की येणाऱ्या काळात रिंग रोड देखील चालू होणार आहे। ते रिंग रोड असल्या कारणाने आणि इथे वाढणारी वस्ती या उद्देशाने ही रस्त्याची मागणी होती आणि आज त्याचा शुभारंभ झाला। आदरणीय मी मंत्री महोदयांचं रवींद्र चव्हाण यांचं धन्यवाद करतो की त्यांनी लवकरात लवकर पाठपुरावा करून हे रस्ते मार्गी लावले आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या डोंबिवली शहराचा असो किंवा या दोन्ही प्रभागाचा असो राजनगर गरीबाचा वाड्याचा याचे देखील आश्वस्त केलं मला कुठल्याही प्रकारचे विकास कामे असतील या प्रभागात झाले पाहिजे। आदरणीय पाण्याचे असो किंवा कुठलीही समस्या विकास कामं ही आवर्जून मी त्यांच्याकडे मांडत असतो ते सोडवण्याचा प्रयत्न आता आमचे प्रशासकीय लागले असल्या कारणाने आम्ही नगरसेवक नाही परंतु नागरिक म्हणून त्यांच्याकडे आम्ही समस्या नागरिक आमच्याकडे मांडत असतात आणि आम्ही त्यांच्याकडे मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करतो आणि त्याचा पाठपुरावा करून मंत्री महोदयांनी आज हे दोन्ही रस्ते काँक्रिटिंग करून मंजूर झाले आणि लवकरात लवकर होऊन रिंग रोडला कनेक्टेड आहेत जेणेकरून
येणाऱ्या काळामध्ये ट्रॉफिक कशी झाली वळली पाहिजे हे देखील आहे. हे रिंग रोडला जॉईंट रस्ते असल्याकारणे हे लवकरात लवकर होते अशी मी आजच तुम्हाला करतो, कारण त्याचे भूमिपूजन झाले. नुसतं भूमिपूजन नाही, कामाला देखील त्यांची चालना चालू झाली. आज रात्रीपासून त्यांचं सर्व बऱ्यापैकी झालेलं आहे. ते करून ट्रॉफिक कुठं लोकांना नागरिकांना त्रास नाही होणार याकरता देखील आम्ही प्रयत्न करून हा रस्ता व्यवस्थित सुसूचित झाला पाहिजे. बंदिस्त गटर व्यवस्थित झाले पाहिजे. पाण्याची असेल, पाण्याच्या बाबतीत कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, कारण भरपूर वस्ती आहे. ह्या लोकांना कनेक्टिव्ह रस्ते नसल्यामुळे दुसरे मार्ग नाही, हे मार्ग देखील काढून हा रस्त्याचं काम जोरात वेगाने चालवलं असे देखील मंत्री महोदयांनी सांगितलं आणि आम्ही देखील त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर करून घेऊ. आपली जी नाराज प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.